नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2025 साठी अर्ज करण्यासाठीची आजची शेवटची तारीख आहे. आज दिनांक 7 डिसेंबर 2025 दुपारी 3 वाजेपर्यंतची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. सकाळी आपण जो व्हिडिओ केला होता त्यामध्ये जे घटक राहिले होते, सुटले होते, ते सगळे घटक या व्हिडिओमध्ये कव्हर होणार आहेत. त्याचबरोबर सकाळी मी तुम्हाला सांगितलं होतं की टोकन नंबर आणि ऍप्लिकेशन नंबर मधला फरक तो सुद्धा लक्षात ठेवायचा आहे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे जे रद्द करणारे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी रेड लाईट आहे. पाहू शकता, शेवटचा दिवस आहे. तुम्ही जर रद्द करून दुसऱ्या ठिकाणी भरत असाल आणि ऍप्लिकेशन जर स्लो झाली, साईट स्लो झाली आणि ऍप्लिकेशन पेंडिंग राहिलं, पेमेंट झालं नाही, तर तुमचा अर्ज हा अडकू शकतो. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवूनच तुमचा अर्ज जो आहे रद्द करायचा का नाही हे ठरवायचं आहे. कॉम्पिटिशन स्पर्धा ही सगळ्याच ठिकाणी आहे. अर्ज किती आलेत यावर न घाबरता तुमची तयारी जी आहे मैदानी आणि लेखीसाठीची ही चांगल्या पद्धतीने असेल तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीसाठी घाबरायची गरज नाहीये. कितीही अर्ज येऊ द्या, तुमचं सिलेक्शन हे पक्का होऊन जाणार आहे. तर आपण पाहूयात, व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वाधिक अर्ज कोणत्या ठिकाणी आलेत? रेकॉर्ड ब्रेकिंग जे आहे आतापर्यंत पोलीस भरतीसाठी सगळ्यात जास्त अर्ज आलेले आहेत. त्यामुळे आपण ती सगळी अपडेट पाहणार आहोत. तत्पूर्वी नोकर भारतीच्या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर सगळ्या अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. तर पाहूयात, सर्वाधिक अर्ज जे प्राप्त झालेले आहेत रेकॉर्ड ब्रेकिंग या पदांना 50,000 पेक्षा जास्त शिपाई पदासाठीच्या वेगवेगळ्या घटकांमध्ये 50,000 पेक्षा अर्ज मिळाले असून मुंबई सारख्या शहरी भागांमध्ये स्पर्धा जी आहे फॉर्म साठीची ही खूपच जास्त आहे. त्यानुसार आपण पाहूयात, पहिल्यांदा आपण ठरलेलं आहे सीपी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल. अगदी आताचा जो लेटेस्ट आकडा आलाय यामध्ये मुलांचा तो ऍप्लिकेशन टोकन नंबर आहे. टोकन नंबर आणि ऍप्लिकेशन नंबर मधला फरक मी सकाळी तुम्हाला सांगितलेला होता. तर 2,60,000 पर्यंत गेलेला आहे मुलांचा. तर या अंतर्गत 2,60,000 प्लस अर्ज जे आहेत रेकॉर्ड ब्रेक अर्ज सीपी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल साठीचे आलेले आहेत. त्याच्यानंतर आपण पाहतोय पुणे कारागृह प्रिझन कॉन्स्टेबल साठी अर्ज आहेत 84,671. हा टोकन नंबर थोडासा जुना आहे, मात्र आता 92 ते 93,000 पर्यंत ही आकडेवारी आता केलेली आहे. लक्षात ठेवायचं आहे, यामध्ये पुन्हा अर्ज वाढत आहेत. शेवटचे काही तास शिल्लक आहेत. काही उमेदवारांचं जर फी पेमेंट बाकी असेल तर असे उमेदवार फी पेमेंट करून त्यांचं ऍप्लिकेशन कंप्लीट करत आहेत. त्यामुळे ही गोष्ट महत्वाची आहे. पुढे पाहूयात, सीपी पुणे सिटी पोलीस कॉन्स्टेबल साठीची अर्ज संख्या 89 ते 92,000 टोकन नंबर. यामध्ये ऍप्लिकेशन नंबर 72 ते 73चा हा सुद्धा जुना आहे. म्हणजे 90 ते 92,000 इतके अर्ज गेलेले आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायची आहे, सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे यामध्ये, जेव्हा आपण एखादा यामध्ये ऍप्लिकेशन जे पाहतोय, ऍप्लिकेशन 8 तारखेनंतर पुढच्या काही दिवसामध्ये ह्या सगळ्या अर्जांची छाननी केली जाईल आणि जे काही अपात्र उमेदवार ठरतील ते बाद होतील. आता प्रत्येक घटकांतर्गत 3 ते 4,000 किंवा जास्त जितके अर्ज आलेत त्या प्रमाणामध्ये जे उमेदवार आहे हे बाद ठरतील आणि त्याच्यानंतर अर्ज संख्या ही पुन्हा कमी येणार आहे. त्यामुळे ही गोष्ट सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. पुढे पाहूयात आपण, SRPF गट 20 वरणगाव पोलीस कॉन्स्टेबल साठी सगळ्यात जास्त SRPF मध्ये अर्ज आलेत 70,394. म्हणजे ही अर्ज संख्या जी आहे 73,000 पेक्षा जास्त जाणार आहे. त्याच्यानंतर नागपूर कारागृह प्रिझन कॉन्स्टेबल साठी 64,932 हा टोकन नंबर. म्हणजे जवळजवळ 70, 71, 72,000 पर्यंत ही आकडेवारी केलेली आहे. त्यानंतर आपण पुढे पाहूयात, सीपी ठाणे पोलीस कॉन्स्टेबल साठी 41,675 पेक्षा जास्त अर्ज संख्या झालेली आहे. म्हणजे 45,000 ते 50,000च्या प्लस ही अर्ज संख्या आकडेवारी आहे सीपी ठाणे पोलीस कॉन्स्टेबल साठीची. त्याच्यानंतर SRPF गट 7 दौंड साठीचे पोलीस कॉन्स्टेबल साठी हा जुना आकडा आहे 44,428. मला वाटतंय 2 तारखेला मी तुम्हाला सांगितलं होता, पण यामध्ये आता पुन्हा आकडेवारीमध्ये वाढ झाली असणार. 48, 49, 50 पर्यंत SRPF गट 7 साठी सुद्धा आपण तुम्ही पकडू शकता. आणि यावर्षी SRPF साठी सुद्धा खूप जास्त अर्ज आलेत. गेल्या वर्षीची आपण 2022-23 ची जो भरती बघितली तर SRPF साठी कमी अर्ज होते, मात्र यावेळेला ही स्पर्धा वाढलेली आहे. सीपी मुंबईसाठी आलेले अर्ज 2.5 लाखापेक्षा जास्त हा रेकॉर्ड आहे. SRPF मध्ये ही सगळ्यात जास्त आहे. SRPF गट 15 BC कॅम्प कोणती यासाठी जर पाहिलं तर आता हा पण सुद्धा जुना आकडा आहे. 32,963चा टोकन नंबर जुना आहे. ऍप्लिकेशन नंबर सुद्धा दिसतोय तुम्हाला तर 33,000 ते 35,000च्या दरम्यान अंदाजे ही आकडेवारी आहे बेसिक कॅम्प साठीची.
SRPF गट 6 धुळेसाठी 20,000 पेक्षा जास्त अर्ज गेलेत. तर हा घटक आपण या अगोदर कव्हर केला नव्हता, आता आपण घेतलाय. गट 6 साठीचे 20,000 पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत. कारागृह शिपाई प्रिझन कॉन्स्टेबल साठी पाहूयात आपण. यामध्ये नागपूरमध्ये सगळ्यात जास्त अर्ज आलेत. पुणे आहे, नागपूर आहे, मुंबई कारागृह सुद्धा. मुंबई कारागृह 1,15,400 हा टोकन नंबर. ऍप्लिकेशन नंबर होता 87,551. म्हणजे काही उमेदवारांनी अजून फी पेमेंट केलं नाही, काही उमेदवारांचे अर्ज अजून पेंडिंग बाकी आहेत. तर 1,15,000 प्लस 1,17,000 इतकी सध्याची आकडेवारी आपण पकडू शकता. त्यामध्ये पुन्हा कमी होतील छाननीयंती आपल्याला ती माहिती समजून येणार आहे. त्यानंतर आपण पाहूयात नागपूर कारागृह. नागपूर कारागृहासाठी आपण पाहतोय तर इथे पाहू शकता 30,553 हा जुना होता. 64,932 आता आपल्याकडे माहिती मिळालेली आहे. तर 70 ते 71,000 प्लस नागपूर कारागृहासाठी केलेलं आहे. पुणे कारागृह मी तुम्हाला वरती सांगितलंय. नाशिक कारागृह पाहूयात 31,276 हा जुना ऍप्लिकेशन नंबर होता. आताचा जो नवा ऍप्लिकेशन नंबर आहे हा 40,000 प्लस केलाय. म्हणजे 55,000 ते 60,000 दरम्यान नाशिक कारागृहासाठी अर्ज संख्या ही आलेली आहे. त्याच्यानंतर आपण पाहूयात जिल्हा SP ग्रामीण शहरी पोलीस कॉन्स्टेबलसाठी. संभाजीनगरसाठी खूप कमी अर्ज आहेत, 3,123 इतके अर्ज आलेत. जर हा आकडा चुकीचा वाटत असेल तर कमेंट करून एक्झॅक्ट आकडा तुम्ही सांगू शकता, जेणेकरून बाकीच्यांना सुद्धा याची माहिती मिळेल. सध्याची लेटेस्ट आकडेवारी ही मिळू शकते. तर संभाजीनगर ग्रामीणसाठी फक्त 3,123 आकडे आपल्याकडे आलेले आहेत. ही अर्ज संख्या आहे. SP अमरावती ग्रामीणसाठी 21,367 ऍप्लिकेशन नंबर 16,450 म्हणजे 22,000 पेक्षा जास्त ही अर्ज संख्या केलेली आहे. त्यानंतर CP नागपूर सिटीसाठी 34,993 टोकन नंबर. ऍप्लिकेशन नंबर 25,270 जुना. तर या अंतर्गत 36 ते 37,000 पेक्षा जास्त CP नागपूर सिटीसाठी सुद्धा आकडेवारी ही केलेली आहे. त्यानंतर SP नागपूर ग्रामीणसाठी 15,603. आता ही आकडेवारी जर चुकत असेल, तुम्हाला वाटत असेल तर करेक्शन करून तुम्ही सांगू शकता. SP नागपूर ग्रामीणची 11,513 ऍप्लिकेशन नंबर. 17,18 ते 20,000 पर्यंत SP नागपूर ग्रामीणसाठी सुद्धा ऍप्लिकेशन तुम्ही पकडू शकता. त्याच्यानंतर आपण पाहतोय SP नाशिक ग्रामीणसाठी 10,329 हा मुलांचा आहे. टोकन नंबर यामध्ये 16 ते 17,000 अंदाजे टोकन नंबर नुसार जी अर्ज संख्या आहे 16 ते 17 प्लस केलेली आहे. यानंतर SP नांदेडसाठी हा जुना टोकन नंबर आहे. ऍप्लिकेशन नंबर सुद्धा जुना आहे, त्यामुळे 14,000 प्लस केले. काल सकाळच्या व्हिडिओमध्ये एका विद्यार्थ्याची कमेंट आलेली आहे 14,000 प्लस झालेत, त्यामुळे SP नांदेड सुद्धा 14,000 प्लस 100% केलेला आहे. पिंपरी चिंचवड सुद्धा 17 ते 18,000च्या प्लस आहे. यामध्ये अंदाजे टोकन नंबर नुसार हे ऍप्लिकेशन संख्या आहे. त्याच्यानंतर इतर SP जे सकाळी आपण कव्हर केले नव्हते. SP बुलढाणा आहे 8,136 हा नवीन टोकन नंबर. ऍप्लिकेशन नंबर 5,797 म्हणजे 8,500 प्लस अर्ज संख्या. SP अकोलासाठी पाहिली 11,814 तर 13,000 प्लस अर्ज संख्या आहे. SP बीड साठी आपण अगोदर कव्हर केली नव्हती. SP बीड साठी कमेंट आली होती तर 8,000 प्लस सध्याच्या आकडेवारीनुसार अर्ज संख्या केलेली आहे. SP वाशिम साठी पाहिली तर 3,365 3,130 हा जुना आहे. तर यामध्ये 3,300 3,500 तुम्ही पकडू शकता. SP वाशिम साठीची ही खूप जुनी आकडेवारी आहे, 1 डिसेंबरची मला वाटतंय. तर यामध्ये सुद्धा वाढ झालेली असणार आहे. त्याच्यानंतर चालक ड्रायव्हर आणि बॅट्समन साठी पाहूया. SP धाराशिव चालक साठी 10 ते 12,000 9,775 ऍप्लिकेशन नंबर. तर यामध्ये आकडेवारी 10,000 प्लस जाते, 10 ते 12,000 प्लसच जाणार आहे 13,000 पर्यंत. SP वाशिम चालक साठी कमी आहेत 4,759 ऍप्लिकेशन नंबर म्हणजे 5,500 5,400 पर्यंत पकडू शकता. SP हिंगोली चालक साठी 8,634 हा टोकन नंबर म्हणजे ऍप्लिकेशन नंबर किंवा टोकन याच्यामध्ये जर आपण चेक केलं तर अर्ज संख्या 10,000 प्लस 10,000च्या आसपास ही आहे. CP पुणे सिटी चालक साठीचा आपल्याकडे टोकन नंबर आहे 4,576 म्हणजे 4,700 पर्यंत ही अर्ज संख्या तुम्ही पकडू शकता. त्याच्यानंतर आपण पाहतोय SP नाशिक ग्रामीण चालक साठी 19,471 हा जुना आहे आणि 23,000 ते 24,000च्या दरम्यान ही आकडेवारी असणार आहे. वाशिम बॅट्समन साठी 1,425 इतके हा ऍप्लिकेशन नंबर म्हणजे 1,700 ते 1,800 दरम्यान वाशिम बॅट्समन साठी अर्ज संख्या आलेली आहे. कमी आहे पण त्या ठिकाणी सुद्धा जागा सुद्धा कमी असणार आहे. तर यामध्ये आज आपण
वेगळे जास्त घटक दुपारच्या अपडेटमध्ये कव्हर केलेत. संध्याकाळची सुद्धा एक अपडेट येईल आणि त्याच्यानंतर फायनल शेवटीची उद्या एकदम फायनल म्हणजे अंतिम आकडा आपल्याला समजून येणार आहे. तर अशा पद्धतीने पोलीस भरतीसाठीची ही आजची अपडेट होती. या अंतर्गत पाहू शकता किती अर्ज आहे उद्या. तुमची जर तयारी चांगली असेल, तुम्ही सगळ्या प्रकारामध्ये यामध्ये फिजिकल असेल, ग्राउंड असेल, तुम्ही चांगल्या पद्धतीचं जर मार्क्स घेतले, आउट ऑफ घेत असाल, तुम्हाला या स्पर्धेशी घाबरण्याचं काही कारण नाहीये. तुमचं निवड होण्याचे चान्सेस जास्त असेल, मैदानी असेल, लेखीमध्ये असेल. तर या पद्धतीने पाहू शकता आजची ही आकडेवारी आहे. कॉम्पिटिशन स्पर्धा किती असू द्या, तुमच्या तयारीवर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. तर पोलीस भरतीसाठीची शेवटची अपडेट येईल आज. त्याच्यानंतर उद्या फायनल आकडेवारी आपल्याला समजून येणार आहे, ती सुद्धा आपण घेणार आहोत. तर अशा पद्धतीच्या ज्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट आहेत त्या मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.